नाशिकच्या मालेगावातील अजंग वडेल शिवारात माजी सैनिकांनी स्थापन केलेल्या व्यंकटेश्वरा फॉर्म इथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। ज्येष्ठ सिने अभिनेते मकरंद अनासपुरे, प्रवीण तरडे, हास्य जत्रा फेम भारत गणेशपुरे, गौरव मोरे, शिवाली परब यांची प्रमुख उपस्थिती होती। माजी सैनिकांनी एकत्र येत 500 एकरात सुरू केलेल्या अत्याधुनिक शेतीमुळे या ठिकाणी खऱ्या अर्थाने जय जवान जय किसानचा नारा सार्थ होताना दिसला। यावेळी माजी सैनिकांनी सुरू केलेल्या 1000 खाटांच्या रुग्णालयाच्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचा शुभारंभही करण्यात आला। या परिसरातील गरजू नागरिकांचा या ठिकाणी मोफत उपचार करण्यात येणार आहे। शेतकरी व जवान यांना मानसन्मान मिळवून देण्यासाठी ही संस्था काम करत असल्याचं संस्थेचे प्रमुख डॉक्टर शिवाजीराव डोळे यांनी सांगितलं। आम्ही सर्व कलावंत मंडळी भारावलेले आहोत आणि भारावलेल्या नजरेने ह्या सगळ्या गोष्टी पाहतो आहोत। आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त एवढंच की घोषणेमध्ये जे जय जवान जय किसान आहे ते खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे। आज शेतकरी बांधवांची जी परिस्थिती आहे ती आपण सर्वच जण पाहतो, तर मला असं वाटतं की या आशादायी चित्रांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला तर तो खऱ्या अर्थाने आपला स्वातंत्र्य दिन असला असं मला मनापासून वाटतं। जो सगळ्यात मी माझ्या सिनेमामधूनही सांगितलं होतं की शेती इकायची नसते, शेती राखायची असते। तर आधीचे जवान आणि आताचे किसान अशा दोन महत्वाच्या भूमिका शिवाजीराव पार पाडतायत। तर मी डोळे सरांचं सर्वप्रथम यासाठी अभिनंदन करेल की ज्या पद्धतीनं मी आता हा जो परिसर पाहिला किंवा आम्ही फिरलो मकरंदजींचं बरोबर, हे अविश्वसनीय आहे। म्हणजे याला तोड नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणात मला आता जेव्हा मकरंदजींनी इथे येताना सांगितलं की प्रवीण तुला माहितीये का या जमिनीची कशी डेव्हलपमेंट झाली, किती साप होते, किती पडीक जमीन होती आणि आज तिथे ही एवढी शेती दिसते, त्यासाठी त्यांचं अभिनंदन।